नमस्कार मंडळी, राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या वंदे मातरम वरून खूप गदारोळ चालू आहे। आपण सर्वांनी एक व्हिडिओ अत्यंत पॉप्युलर झाला तो पाहिला असेल की 15 ऑगस्टला काँग्रेसच्या दिल्लीच्या मुख्य कार्यालयामध्ये म्हणजे विरोधी पक्षनेते संसदेमध्ये राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आणि सोनिया गांधी ह्या उभ्या होत्या। ध्वजावंदन झालं आणि मग वंदे मातरम सुरू झालं। वंदे मातरमची पहिली 2 कडवी झाल्यानंतर जेव्हा पुढचं तिसरं कडवं सुरू झालं तेव्हा त्यांच्यामध्ये चुळबुळ सुरू झाली, हातवारे सुरू झाले आणि चक्क त्यांनी त्या वंदे मातरम या गीताचा घनघोर अपमान केला आणि म्हणजे इतका अपमान केला की तो आम्ही पाहूच शकलो नाही। वंदे मातरम हे गीत या पृथ्वी मातेला वंदन करणारं गीत आहे। अगदी गांधीजींच्या आंदोलनापासून, सत्याग्रहापासून ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांच्या कार्यापर्यंत प्रत्येक जण देशभक्त, राष्ट्रभक्त वंदे मातरमचा जयघोष करत होता। 7 नोव्हेंबर 1875 ला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून, ऋषितुल्य मुनींच्या लेखणीतून हे गीत अवतरलं आणि ते गीत या देशाचं राष्ट्रगीत बनलं। आतापर्यंत त्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलेला होता, पण 2026 ऑगस्ट मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक दुरुस्ती कायदा 2026 प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अमेंडमेंट ऍक्ट 2026 मंजूर केलेला आहे। या नव्या कायद्यानुसार भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमला आता राष्ट्रगीताप्रमाणेच म्हणजे जनगण मन प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण आणि दर्जा देण्यात आलेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 11 ऑगस्ट 2026 रोजी या विधेयकाला मंजुरी दिली आणि कायदा पास झाला। याच्यामधल्या आता मुख्य तरतुदी आणि शिक्षा काय त्या बघूया। गाण्यास प्रतिबंध करणे हा गुन्हा आहे। जर कोणी हेतुपुरस्सर वंदे मातरम गाण्यापासून कोणाला रोखले किंवा अडथळा आणला, जो सोनिया गांधी, खरगे आणि राहुल गांधीने आणलेला आहे, तर तो फौजदारी गुन्हा मानला जाईल। दुसरा, कार्यक्रमामध्ये अडथळा आणणे, वंदे मातरम गायन सुरू असलेल्या कोणत्याही अधिकृत किंवा सार्वजनिक सभेत मुद्दाम गोंधळ घातल्यास कारवाई होईल। 3 वर्षापर्यंत कारावास। या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यास 3 वर्षापर्यंतचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास कडक शिक्षा, हाच गुन्हा पुन्हा केल्यास किमान 1 वर्षाच्या सक्तीच्या कारावासाची शिक्षा आहे। सर्व याचा पुढचं भयंकर महत्वाचं आहे, गृह मंत्रालयानं जारी केलेल्या अधिकृत नियमानुसार सर्व 6 कडवी अनिवार्य आहेत। 2 कडव्यानंतर सोनिया गांधी नाचू लागल्या, खरगे नाचू लागले, राहुल गांधी नाचू लागला, थैथयाट केला, हा बंद करा, हे काय हे सगळं अत्यंत गलिच्छ। सर्व सरकारी आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची सर्व 6 कडवी गाणे आणि वाजवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। सावधान स्थितीमध्ये उभे राहणे, गीत सुरू असताना सर्व नागरिकांनी सावधान, अटेन्शन म्हणजे असं उभं राहणे हे गरजेचे आहे। असे सगळे आपला हा कायदा असताना आता हा कायदा राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष खरगे आणि विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी हा कायदा मोडला। फौजदारी गुन्हा त्यांच्यावर का दाखल केला जात नाही? सामान्य नागरिक जर वंदे मातरमला सार्वजनिक ठिकाणी उभे राहिले आणि त्यांनी जर असं केलं असतं तर सरकारने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नवीन कायद्यानुसार दाखल केला असता की नाही? मग आता काँग्रेसच्या कार्यालयामध्ये 15 ऑगस्टला हे का केलं गेलं नाही? जर काँग्रेसचा राहुल गांधी सदैव हातामध्ये आतमध्ये न लिहिलेलं पण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून संविधानचं पुस्तक घेऊन नाचत असतो, त्या संविधानाने एक लिहिलेलं आहे की संसदेमध्ये जो कायदा पारित केला जातो आणि राष्ट्रपतींच्या हस्ताक्षराने तो
संमत होतो त्याच्यानंतर तो कायदा पाळणं हे संविधानानुसार आहे. संविधानाचं पुस्तक रोज हागल्या मुतल्या घेऊन फिरणारे काँग्रेसवाले आता संविधानाचा अपमान करत नाहीत का? आणि मग भारतीय जनता पार्टी का का ह्यांना अटक करत नाही, का ह्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करत नाही, का सामान्य माणसाला एक न्याय असतो आणि राजकीय पुढाऱ्यांना वेगळा न्याय असतो? काँग्रेसच्याच एका कुठल्या तरी राज्यामधल्या जिथे सत्ता आहे त्यांची, मला वाटते केरळ का कुठलं तरी राज्य आहे, तिथल्या मंत्र्यांनी तिरंगा ध्वजाचे कलर्स असलेला केक बनवला आणि तो कापला. एकावरही गुन्हाच दाखल होत नाही. आणि मग गुन्हा जर तुम्ही काँग्रेस मोठा पक्ष, विरोधी पक्ष, त्याचा विरोधी पक्ष नेता संसदेतला, त्यांना जर संसदेमध्ये तयार केलेले कायदे राष्ट्रपती सन्माननीय राष्ट्रपतींनी सही केलेला आणि पारित केलेला कायदा जर मान्य नसेल तर म्हणजे त्यांना संविधान मान्य नाही आहे. सरळ सरळ संविधानाचा, घटनेचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, सगळ्यांचा त्यांनी वाट लावून टाकली. त्यांनी अपमान अपमान आणि अपमान केला. आता बाबासाहेबांच्या नावाने जयघोष करणारे सगळेजण कुठे आहेत? उठसूट संविधानचा अपमान करणारे म्हणून बोंबलत फिरणारे. आता त्यांना हा संविधानचा अपमान दिसत नाही का? शिक्षा होणार नाही का? का आपल्या देशामधले कायदे हे फक्त सामान्य माणसांसाठी आहेत, आमच्यासारख्या सरकारमध्ये बसलेले आमदार खासदार यांना कुठला कायदाच नाही का? कठोर शासन का होत नाही आपल्या देशामध्ये? आणि मग करायचं नसेल तर कायदे कशाला करता? हा कायदा केला कशासाठी? करू नका ना कायदे. आता सगळे गप्प आहेत, भाजपवाले पण गप्प आहेत, नुसताच निषेध करतात, सगळ्या कार्यक्रमामध्ये डिबेटमध्ये येतात, त्यांचा निषेध करतात. पण कायदा केलात ना तुम्ही कायदा केलात. मग तुम्ही जर कायदा केलाय, मी सगळं वाचून दाखवलं तुम्हाला, नेटवर उपलब्ध आहे, शिक्षा उपलब्ध आहे. मग यातली कुठली शिक्षा का नाही झाली? त्यांच्यावर FIR का नोंदवली गेली नाही? तुम्हाला नाही का प्रश्न पडत? तुम्हाला सगळ्यांना असं नाही का वाटत? म्हणजे तुम्हाला जे काही वाटत असेल ते खाली कॉमेंट्स मध्ये लिहा. व्यक्त व्हायला पाहिजे, आपण सतत व्यक्त व्हायला पाहिजे. मी भयंकर माझ्या देशावर, माझ्या धर्मावर प्रेम करतो, मला सहन नाही होत. तुम्ही व्यक्त व्हा खाली कॉमेंट्स मध्ये. धन्यवाद.